झू नावाचा चीनी युद्धशास्त्रज्ञ आहे, त्यानं खूप छान विश्लेषण आर्ट ऑफ वॉर नावाचा 511 बिफोर क्राइस्ट त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यात त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. इफ यू नो युअर सेल्फ, युद्धशास्त्रातलं हे तत्व आहे जे आपल्या आयुष्यामध्ये तेवढंच लागू पडतं. If you know yourself and if you know your enemy, you need not worry about the result of 100 battles. तुम्हाला स्वतःबद्दल पूर्ण माहिती असेल आणि शत्रूबद्दल पूर्ण माहिती असेल तर 100च्या 100 युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. पण माहिती कशा पद्धतीचं विश्लेषण, स्वॉट प्रिन्सिपल आपण वाचलेलं असतं. स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. आपली बलस्थानं कोणती आहेत, आपली दुर्बल स्थानं कोणती आहेत, आपल्या समोरच्या संधी कोणत्या आहेत आणि आपल्या समोरचे धोके कोणते आहेत याचं योग्य विश्लेषण स्वतःचं आणि शत्रूचं, म्हणजे परीक्षा असेल तर परीक्षेचं. सिलेबस कसा आहे, प्रश्नपत्रिका कशा येणार आहेत, गेल्या 10 वर्षातल्या कशा आहेत, पुढच्या कशा येऊ शकतील, सिलेबसमध्ये व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, हे कशा पद्धतीनं करायचं ते तुम्ही ठरवता का, त्याच्यावर काम करता का, नियोजन करता का, आणि त्याच्यानंतर स्मार्ट पद्धतीने. व्हॉट इज स्मार्ट? स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. स्मार्टचं फुल फॉर्म आहे. तशा पद्धतीनं तुम्ही अभ्यासाचं नियोजन करता का, आणि मग तो स्मार्ट अभ्यास असेल तर तुम्हाला यश मिळण्याचं गुणोत्तर अधिक चांगलं होत जातं. If you know yourself and if you do not know about your enemy, after every victory gain you will suffer a defeat. जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल पूर्णपणे, मात्र शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका विजयानंतर तुम्हाला एक पराभव पचवावाच लागेल. जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर you will suffer a defeat in every other battle. जर स्वतःबद्दल पण माहिती नसेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर आपल्याला मार खायला लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे हे विश्लेषण आपल्यातल्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह सगळ्या गोष्टींचं विश्लेषण व्यवस्थित करून आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. अँड दिस टाइम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मोर यू स्वेट ड्युरिंग पीस, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर. हे युद्धशास्त्रातलं दुसरं महत्त्वाचं तत्व आहे की शांततेच्या काळात जास्त घाम काढला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. तुमच्या हा कॉलेजचा काळ आहे, तो रचनात्मक काळ आहे. तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही अभ्यास करायला, आणि अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोकं पडलेत किंवा कोण मेलाय असं मी काय ऐकलेलं नाही आहे. त्यामुळे आई वडील आपले खूप खस्ता खाऊन आपल्याला इकडं अभ्यासासाठी पाठवतात. कारण माझ्या वडिलांनी अर्धा एकर शेती विकलेली होती, मला सांगितलं पण नाही. कधीही त्यांनी मला एक पोस्टकार्ड लिहायचे. पोस्टकार्डवर त्यांची सही मोडीतली सही आहे. जुने पैलवान होते ते, 4थी शिकलेले. आईचं शिक्षण तर झालेलं नाही आहे, पण लिहिता वाचता तिनं नंतर शिकली थोडंफार वाचायला. पण वडील, मी दिल्लीला ज्यावेळेला UPSCची तयारी करायला इंटरव्ह्यूच्या वेळेला होतो, मुंबईमध्ये असायचो, त्यावेळेला पोस्टकार्ड लिहायचे. त्यांनी कधी टेन्शन देणाऱ्या गोष्टी लिहिल्या नाहीत, पण व्यवस्थित चाललंय आमची काही काळजी करू नको, तुला पैसे किती पाहिजेत, कसे पाठवून देऊ, जेवायला व्यवस्थित मिळतं का वगैरे वगैरे विचारपूस करून शेवटी मात्र न चुकता एक ओळ ते लिहायचे. मला गावाकडे प्रेमानं भावड्या म्हणतात. भावड्या, माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे. मग आग लागायची. कुठं कशी लागायची माहित नाही, पिढा पेटायचा. आपल्या त्या निरक्षर असो, अडाणी असो, पैलवान असो, माझ्या त्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास करतो. आणि मग तिथं कॉम्प्रोमाइज नाही. त्यामुळे प्लॅन केला तो. मग आनंद, मी, सुगंध एकत्र बसून आम्ही कॉलेजला असताना प्लॅन केला. तर 3 जण एका खेड्यातली 1800 लोकवस्तीच्या गावातनी 3 पोरं प्लॅन करू शकतात. तुम्हाला तिथं इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पुस्तक आहे, मार्गदर्शक आहेत, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना घोड्याला फक्त पाण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो. त्याला पाणी प्यायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे. त्यामुळे आपण सगळेजण निर्णय घ्यायचा आहे त्याच्या बाबतीत. त्यावेळेला तो प्लॅन केला. यश अपयश मिळत राहतं, असतं, त्रास होतो, पेन्स होतात, फ्रस्ट्रेशन येतं. जे मी तुम्हाला सांगितलं, मी मरीन ड्राईव्हवरती फिरायचो. पहिल्यांदा इंटरव्ह्यूतनं नापास झालो त्यावेळेला अजून फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेलो होतो. 21व्या वर्षी मुलाखतीतनं परत आलेलो होतो. पण दुसऱ्याच वर्षी 3 पोस्टवर सिलेक्ट झालो. एक पण नाही. मी पहिल्यांदा MPSCतनं
सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, नंतर डेप्युटी कलेक्टर झालो आणि IPS UPSCच्या एक्झाममधनं झालो. म्हणजे 12 परीक्षा मी सलग पास होत गेलो. 1996ला 1997ला ट्रेनिंगला गेलो. आता 20 वर्ष सर्व्हिसमध्ये होत आहेत. आता 43व्या वर्षी स्पेशल IGP म्हणून काम करतोय. त्या कशा पद्धतीनं पास होत गेलो, त्याचं नियोजन कसं होतं, ते काय ऑटोमॅटिक आलं का लक बाय चान्स होता, किंवा आमच्या तिघांचं यश एकत्र कसं काय मिळालं, याला एक ट्रॅप होता. when you are planning to fail, when you are failing to plan, you are planning to fail असं म्हटलं जातं. तुम्ही नियोजन करणं हे परत परत रिपीट करतो की तुम्हाला काय करायचं आहे ते आत्ता ठरवा. म्हणजे IAS IPS ह्यात पूर्ण मिळून 150 पोस्ट असतात. IAS IPS आणि IFS सगळ्यात मिळून साधारण 900-950 पोस्ट वेगवेगळ्या 26 अलाइड सर्व्हिसेसमधल्या धरल्या तरी असतात. त्या काय सगळी मिळून येणार नाही आहेत. पण तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याच्यात कशा पद्धतीनं गोल्स आहेत, त्याला कशा पद्धतीनं तयारी करावी लागेल. पुस्तकं मिळणं प्रॉब्लेम होता. कशी मिळवणार पुस्तकं. तर मी मोठ्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात मी युद्ध पातळीवर प्रयत्न करून यावेळेला 33,000 गणपती मंडळांना DJ आणि डॉल्बी लावू दिले नाहीत. 100% आम्ही यश मिळवलं की डॉल्बी पूर्ण बंद गणपती मंडळ. कारण मी गणपतीच्या आशीर्वादानं IPS मध्ये सिलेक्शन झालं माझं. त्याचं रिझन मी सांगतो. गणपती मंडळात पैसे, मग शेतकऱ्याच्या पोरांना पैसे कुठून मिळणार. इथल्यासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या कॉलेज, राजाराम कॉलेजमध्ये होतो, गव्हर्मेंट कॉलेज होतं. तिथं काय सिव्हिल सर्व्हिसेसची पुस्तकं तुम्हाला घरी मिळतील अशी परिस्थिती नव्हती. मग आम्ही मित्र बसलो. मग काय करायचं, यावेळेला गणपती मंडळात डॉल्बी आणायचं नाही, नटी नाचवायची नाही. दरवेळेला ती नटी नाचवण्यानं भांडणं आमच्या गावात व्हायचं. मग कोल्हापूर भाग आहे ना, इकडे काय परिस्थिती वेगळी नाही आहे. मी नेवाशाला वगैरे जाऊन आलेलो आहे, सगळा परिसर पाहिलेला आहे तुमचा. सो एक गाव एक गणपती करण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि माहीत आहे पोलिसांना किती टेन्शन असते. इथे इन्स्पेक्टर ओमासे बसलेले आहेत. म्हणजे मी गणपती स्तोत्र पण त्यानंतर रोज म्हणायला लागलो. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरणित्यम आयु कामार्थ सिद्धये विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतिम. म्हणजे ज्या देवाच्या पूजनाने प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होते. जो विद्यार्थ्याला विद्या देतो, धन पाहिजे त्याला धन देतो, अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो, मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो, तो गणपती बाप्पा आम्हा पोलिसांना मात्र भरपूर टेन्शन देतो. कारण त्याच्याकडे असणारं अटेन्शन. मग ते अटेन्शन आम्ही बदललं. गावातनं पैसे जमा केले आणि व्याख्यान मला घेतली. त्यावेळेला निर्मल कुमार फडकुले, शिवाजीराव भोसले असे व्याख्याते आणून सुद्धा आमचे 44,000 रुपये शिल्लक राहिले. कारण सहकार चळवळ आमच्या भागात ही चांगल्या पद्धतीनं रुजलेली आहे. सगळ्या कारखान्यांनी सूतगिरण्यांनी चांगली मदत दिली होती. 7 का 8,000 रुपये खर्च झाले. 44,000 रुपये. मग करायचं काय याचं. गाववाल्यांनी वेगवेगळे प्रस्ताव दिले. कुणी म्हटलं तालीम बांधूयात, कुणी व्यायामशाळा करूयात, कुणी म्हटलं ॲम्ब्युलन्स गावात आणूया, त्याच्यासाठी अजून पैसे जमा करू. पण आम्ही प्रस्ताव दिला की हे पुस्तकासाठी पैसे आम्हाला काही कथा कादंबऱ्या नाटकं कविता असली पुस्तकं नको. आम्हाला MPSC UPSC बँक रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट, आर्मी रिक्रुटमेंट याच्यासाठी लागणारी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं पाहिजे. ते वाघिणीचं दूध आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला रिझल्ट दाखवू. गाववाल्यांनी नाही होय करत पुस्तक आणायला परवानगी दिली. 44,000 रुपये आम्हाला पुस्तकासाठी मिळाले. मी कुठलेही म्हणजे CSR एक माझ्याकडे असायचं नेहमी. जे नेहमी जाताना कुठेही वाचायचो. मी अगदी ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पला रुकडीला गेलेलो होतो कोल्हापूरच्या जवळ. 5 महाराष्ट्र बटालियन NCC सर्टिफिकेट मी केलेलं आहे. शेवटच्या वर्षी ज्यावेळेला कॅम्प होता त्यावेळेला CSR घेऊन गेलेलो होतो. आणि तिथं मग वक्तृत्व स्पर्धा जाहीर झाल्या, इलोक्युशन कॉम्पिटिशन. मग त्याच्यात मी पार्टिसिपेशन केलं. इंग्लिश आणि हिंदीच. NCC असल्यामुळे 2च ऑप्शन होते. हिंदी काय जमायचं नाही. इंग्लिश पाठांतर खूप चांगलं होतं पण अर्थ काय कळायचं नाही. एक CSRचं मॅगझिन होतं माझ्याकडे, त्यात नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता. इकडेही विषय नॅशनल इंटिग्रेशन, पण तो निबंध देशात पहिला आलेल्या मुलाचा होता. आणि तो निबंध मी काहीही कळत नसताना जसाच्या तसा पाठ केला आणि मी पहिला नंबर काढला. म्हणजे अजूनही मला तो निबंध आठवतोय. नॅशनल इंटिग्रेशनवरती जो होता. स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्राइम्स अँड वॉन्ट टू डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस अँड दॅट ऑफ द कम्प्लीट डेडिकेशन ऑफ वन्स बोथ बॉडी अँड सोल टू द कॉज ऑफ युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. आता महत्त्वाचं सांगतो.
मी डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी म्हणून जे सिलेक्शन झालं त्यावेळेला मला फक्त इंग्रजीमध्ये 100 पैकी 92 मार्क मिळाले होते म्हणून झालेलं होतं. हे 92 मी मराठी माध्यमाचा माझं ॲव्हरेज इंग्लिश होतं, पण माझं ग्रामर आणि रायटिंगमधलं इंग्लिश बोलताना मी UPSCची मुलाखतसुद्धा मी मराठीतून दिलेली आहे. पण तिथं मी काय केलं, मी पेपर फोडला नव्हता. 92 मार्क मला कसे पडले, कारण त्यावेळेला 40 मार्काला एसे असतो. आता मी कुठला निबंध पाठ केला होता, नॅशनल इंटिग्रेशनचा, आणि इथं मला निबंध कुठला आलेला होता, इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर. आता मी कसे बदल केले त्यातले, म्हणजे मी मगाशी आता भाषणात सांगितलं नॅशनल इंटिग्रेशनमध्ये कसं होतं, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ वॉटरिंग डिटेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी. इकडे कसं गेलं, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन प्राईम मिनिस्टर्स लाऊड क्लेम्स अँड हिज माउथ वॉटरिंग डिटेक्टिव्ह. पुढं असं होतं, however with every salute and cheers to our grand and mighty past, we cannot but admit that our present is afflicting, sometimes it is horrifying, sometimes frustrating. इकडे कसं गेले, however with every salute and cheers to our grand and mighty past of जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, our present, त्यावेळेला इंदर कुमार गुजराल आणि ते चंद्रशेखर सरकार पडणं वगैरे सुरू होतं, ते सगळं इट इज अफ्लिक्टिंग, समटाईम्स हॉरिफाईंग. असे व्यवस्थितपणे फिलिंग द ब्लँक्स केले आणि व्यवस्थितपणे पेपर तो लिहिला आणि 92 मार्क मिळाले आणि मी डेप्युटी कलेक्टर होऊ शकलो. हा प्रयोग माझ्या मित्रानं केला आणि त्याला 37 मार्क फक्त पडले. त्यामुळं हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल अप्रोच असतो, प्रत्येकाच्या अभ्यासाची शैली ही वेगळी असते. माझी दुसरं कारण मी डेप्युटी कलेक्टर होण्याचं माझा समाजशास्त्र विषय मी घेतलेला होता. कधी घेतला, ज्यावेळेला MPSC प्रिलिम्सचा रिझल्ट लागला आणि मी पास झालो आहे आणि 1.5 महिन्यांनी MPSCची मुख्य परीक्षा आहे हे माहीत झाल्यानंतर मी समाजशास्त्र विषय घेतला. कारण मराठी लिटरेचर माझा दुसरा ऑप्शनल सब्जेक्ट UPSCच्या अभ्यासासाठी, IAS IPSच्या तयारीसाठी मराठी साहित्य होता. पण MPSCमध्ये मराठी साहित्याचा चांगला स्कोअर होत नाही आहे, त्यामुळे मला माझ्या मित्रांनी सांगितलं की तो विषय घेऊ नको. मग मी समाजशास्त्र विषय घेतला. समाजशास्त्राचं सोशॉलॉजीचं स्पेलिंग सोडून मला काहीही माहीत नव्हतं. मी बाजारात गेलो, सगळ्यात छोटं पुस्तक असेल ते निवडलं आणि ते 175 पानाचं पुस्तक घेऊन आलो. आणि माझा एक मित्र संजय देशमुख जो MPhil इन सोशॉलॉजी झालेला होता, त्याला म्हटलं मला जरा मार्गदर्शन कर रे, माझं 7 दिवस मी देऊ शकतो या विषयाला, मला समाजशास्त्र विषयात चांगले मार्क्स पाडायचे. तोही मेन्सला होता. तो 3 ठोकळे त्यानं मोठे मोठे काढले आणि जवळजवळ 350-400 डेफिनेशन्स इंग्लिशमध्ये त्याला पाठ होतं. आणि असं टेन्शन दिलं की म्हटलं आता आपण गळ्यात दगड बांधलेला आहे आणि उडी मारलेली आहे आणि 100% बुडणार. मात्र ते 7 दिवस त्या पुस्तकाबरोबर मी अभ्यास केला, म्हणजे रोमॅन्स केला, लिटरली कॉन्सेप्ट समजून घेतले. ते पुस्तक आहे 3 इडियट्समध्ये तो पाठवतो तसं नव्हतं. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझं मार्कशीट तुम्हाला मी दाखवेल. ज्यावेळेला रिझल्ट लागला, जो MPhil इन सोशॉलॉजी होता संजय देशमुख, त्या माझ्या मित्राला 200 पैकी 80 मार्क पडले, म्हणजे 40% मार्क मिळाले. त्या ठिकाणी 8 दिवस रोमॅन्स करून, 8 दिवसच अभ्यास करून मला 200 पैकी 160 म्हणजे 80% मार्क मिळाले.